आज रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे। जे मी पुरावे दिले त्याबद्दल विचारा असं कासलेनं म्हटलेलं आहे। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असं देखील कासलेनं म्हटलं। तर कराडच्या एन्काउंटरच्या चर्चा बंद दाराआड झाल्याचं देखील कासलेनं म्हटलंय। बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कराडचे हस्तक आहे। रणजित कासलेनं धनंजय मुंडे यांनी कराडवर गंभीर आरोप केले। निवडणुकीमध्ये घोटाळा झाला असं देखील कासलेनं म्हटलंय। तर ईव्हीएम जवळ न जाण्यासाठी मला पैसे देण्यात आले। मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात 10 लाखांची रक्कम जमा झाल्याचा मोठा दावा देखील आता रणजित कासलेनं केलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। रणजित कासलेनं अनेक धक्कादायक खुलासे आणि दावे केलेले आहेत। पोलिसांना शरण येणार असल्याचं त्यानं म्हटलंय। जे मी पुरावे दिले त्याबद्दल विचारा असं कासलेनं म्हटलं। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असं देखील कासलेनं म्हटलेलं आहे। कराडच्या एन्काउंटर संदर्भातल्या चर्चा बंद दाराआड झाल्याचं देखील कासलेनं म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जातात। त्यांच्याकडल्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊयात। चंद्रशेखर, रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे। काल पुणे विमानतळावर तो दाखल झाला होता। माध्यमांशी बोलताना अनेक खुलासे आणि दावे देखील करण्यात आलेले आहे। किती वाजता साधारणतः तो पोलिसांना शरण येणार आहे? शुभम, काल उशिरा जो आहे तो दिल्लीच्या एका व्हिडिओ तो सादर केला। एअरपोर्टवरून त्यानं खरं तर मला अटक करा हो पुण्यात जेव्हा येईन मी पुण्यात नावाची शायरी करत त्याने हा व्हिडिओ सगळा सादर केला होता। आणि रात्री उशिरा 9:30च्या सुमारास रणजित कासले जो आहे तो पुणे एअरपोर्टवरती दाखल झाला। खरं तर त्या सगळ्या प्रवासादरम्यान रणजित कासले याची जी बॅग आहे ती हरवलेली आहे। या बॅगेसाठी तो पुन्हा आतमध्ये एअरपोर्टच्या आत गेला होता। त्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना अनेक धक्कादायक खुलासे जे केलेले आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्या संदर्भात त्याची ही जी धक्कादायक खुलासा होता त्यामध्ये त्याच दिवशी म्हणजे 23 तारखेला त्याच्या खात्यावरती 10 लाख रुपये आलेले होते। आणि हे 10 लाख रुपये जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांच्या एका बिल्डरकडून आल्याचा धक्कादायक तो दावा रणजित कासले यांनी केलेला आहे। त्याचबरोबर जे आहेत ते वाल्मिक कराड याचं एन्काउंटर करण्याची बैठक झाली होती ती एका रूममध्ये झाली होती। आणि या बैठकीदरम्यान रणजित कासले यांनी हा सगळा दावा केलेला आहे। परंतु आपण पाहिलं की काल रणजित कासलेला बीड आणि पुणे पोलीस कुणीही त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यासाठी आलं नव्हतं। आज स्वतः जो आहे तो रणजित कासले बीड या ठिकाणी जाणार आहे आणि पुणे पोलिसांची सुद्धा तो भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। काल रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल झालेला हा रणजित कासले एका हॉटेलवरती सध्या मुक्कामाला आहे। शुभम, अगदी चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।